नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समर्थ रामदास यांची उत्तम लक्षण ही कविता अभ्यासणार आहोत. पाहूया कवी परिचय. उत्तम लक्षण या कवितेचे कवी आहेत संत रामदास. यांनाच समर्थ रामदास किंवा रामदास स्वामी असेही म्हणतात. यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. संत रामदास हे एक ज्ञानी, भक्तिमान आणि कर्मयोगी संत कवी होते. यांच्या काव्याची वैशिष्ट्ये. संत रामदासांच्या काव्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यातील सामाजिक जाणीव. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. संत रामदास यांचे वाङ्मयीन साहित्य. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. स्फुट प्रकरण म्हणजे काय, तर वास्तवाचा आधार घेऊन लेखकाचा दृष्टिकोन विशद करणारे स्तंभलेखन यालाच स्फुट प्रकरण असं म्हणतात. करुणाष्टके म्हणजे काय, तर करुणाघन परमेश्वरास प्रेमभराने आळविणारी कविता म्हणजे करुणाष्टके असतात. दुर्गुणांची आठवण होऊन अनुतापयुक्त जे छंदोबद्ध उद्गार मुखावाटे बाहेर पडतात ती म्हणजे करुणाष्टके होय. दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. मानाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे. उत्तम लक्षण या कवितेचा काव्यप्रकार. उत्तम लक्षण हे एक संत काव्य आहे. या कवितेचा रचना प्रकार. उत्तम लक्षण ही ओवी या रचना प्रकारामध्ये येते. उत्तम लक्षण ही कविता श्री दासबोध या ग्रंथातून घेण्यात आलेली आहे. म्हणजेच या कवितेचा काव्यसंग्रह आहे तो म्हणजे श्री दासबोध. उत्तम माणसाची लक्षणे हा या कवितेचा विषय आहे. आदर्श माणसे घडवण्याचा ध्यास हा स्थायीभाव या कवितेतून व्यक्त होतो. विद्यार्थी मित्रांनो, बदललेल्या कृतीपत्रिकेच्या आराखड्यानुसार वरील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कवितेचं रसग्रहण करायचं असतं. त्यामुळे हे जे मुद्दे दिलेले आहेत हे मुद्दे व्यवस्थित लक्षात घेऊन त्या कवितेचे या मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करण्याचा सराव करावा. कवितेची प्रस्तावना. उत्तम लक्षण या श्री दासबोधातील उपदेशपर रचनेतून संत रामदासांनी आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना आदर्श व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदास देतात. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण या कवितेचं प्रकट वाचन करूया आणि त्यानंतर ओळीनिहाय या कवितेचा काव्यार्थ लक्षात घेऊयात. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपणाची. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. आळसे सुख मानू नये, चाहाडी मनास आणू नये, शोधिल्याविन करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलो नये, पैज होड घालू नये काही केल्या. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात.
व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. आता या कवितेचा ओळीनुसार भावार्थ लक्षात घेऊयात. पहिली ओळ पहा. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खूण सर्वज्ञपणाची. वा श्रोती म्हणजे काय, तर श्रोते म्हणजे ऐकणारे लोक हो. जेणे म्हणजे ज्याने, बाणे याचा अर्थ बाणणे म्हणजेच अंगीकारणे, सवय लागणे. सर्वज्ञ म्हणजे तर सारे जाणणारा, सर्व गोष्टीची ज्याला माहिती असते तो सर्वज्ञ. आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतायत, श्रोते हो, आता सावधपणे लक्षपूर्वक ऐका. मी तुम्हाला उत्तम गुणवान माणसाची लक्षणे सांगणार आहे, की जेणेकरून तुम्हाला सर्वज्ञ कोणाला म्हणायचं, उत्तम लक्षणाचा व्यक्ती कोणाला म्हणायचं याची खूण पटेल. बघा पुढील ओळ आहे. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. यामध्ये पुसल्याविन म्हणजे विचारल्याशिवाय, माहीत असल्याशिवाय. एकाएकी म्हणजे पटकन, एकदम. तर वाट पुसल्याविन जाऊ नये म्हणजेच काय, तर पूर्ण माहिती असल्याशिवाय आपण कुठल्याही मार्गाने किंवा रस्त्याने जाऊ नये. त्याचबरोबर फळ ओळखल्याविन खाऊ नये म्हणजे काय, तर त्या फळाचे गुणधर्म माहीत असल्याशिवाय, ते फळ नेमकं काय आहे, त्याची चव काय, त्याचे गुणधर्म काय आहेत हे आपल्याला माहीत असल्याशिवाय आपण ते फळ पटकन खाऊ नये. पडली वस्तू घेऊ नये म्हणजे एखादी वस्तू रस्त्यामध्ये किंवा इतरत्र कुठेही पडलेली असेल तर आपण ती एकाएकी म्हणजे पटकन लगेचच ती वस्तू उचलू नये, कारण त्या वस्तूमध्ये काही धोका असतो. तर तो धोका ओळखून आपण काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे. अशी कोणतीही बेवारस पडलेली वस्तू, ज्या गोष्टीविषयी आपल्याला माहीत नाही अशी वस्तू उचलू नये. त्याचबरोबर ज्या गोष्टीचं आपल्याला माहीत नाही, ज्ञान नाही, त्या गोष्टी आपण करू नये. माहीत नसेल तर आपण इतरांना विचारावं, त्याची चौकशी करावी, संपूर्ण माहिती घेऊन मगच एखादा मार्ग निवडावा. पुढील ओळी आहेत. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. जनी म्हणजे लोकांचं, आर्जव म्हणजे आग्रह किंवा विनंती, पापद्रव्य म्हणजे काय, तर वाईट मार्गाने मिळवलेलं धन, कदाकाळी म्हणजे कोणत्याही वेळी, कधीही. या ओळीचा सरळ अर्थ काय होतोय, तर लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी, तिला अमान्य करू नये, पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये, कपट करून पैसे मिळवू नये. पुण्याचा मार्ग म्हणजे सच्चिल मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये. बघा यावेळीच समर्थ रामदास काय म्हणतायत, तर लोकांच्या विनंतीला मान द्यावा, त्यांचा आग्रह कधीही अव्हेरू नये. वाईट मार्गाने, चुकीच्या मार्गाने कोणतंही यश किंवा कोणतीही संपत्ती मिळालेली काही कामाची नसते. त्यामुळे वाईट मार्गाने संपत्ती किंवा धन जोडू नये. आणि हे करत असताना पुण्याचा मार्ग कधीही सोडू नये, म्हणजे चांगला मार्ग, सन्मार्ग, सत्यमार्ग कधीही सोडू नये. पुढील ओळी आहेत. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. तोंडाळासी म्हणजे भांडकुदळ, भांडखोर. वाचाळासी म्हणजे व्यर्थ बडबडणारा. तंडो म्हणजे तंडू नये. संत संग म्हणजे सज्जन माणसांची संगत किंवा सहवास. अंतर्यामी म्हणजे मनापासून. बघा यावेळीचा सरळ अर्थ काय होतोय, तर जी तोंडाळ, भांडकुदळ माणसं असतात त्या माणसांशी किंवा त्या व्यक्तींशी कधीही भांडू नये. व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी कधीही तंडू नये.
सज्जनांची संगत कधीही सोडू नये. बघा, या ओळीमध्ये समर्थ रामदास म्हणतात, जी भांडकुदळ माणसं असतात की सतत ते भांडण करत असतात, त्यांच्याशी विनाकारण भांडण करून आपण आपला वेळ, आपला आनंद वाया घालवू नये. जी वाचाळ व्यर्थ बडबडणारी जी माणसं असतात त्यांच्या कधीही तोंडाला लागू नये, त्यांच्याशी कधीही तंडू नये. मात्र काय करावं तर संत संग कधी खंडू नये. हे चांगल्या सज्जन माणसांचा सहवास मात्र कधीही सोडता कामा नये. म्हणून संत संग कधीही खंडू नये. ते मनापासून कायम संतांच्या सहवासात म्हणजे सज्जन माणसांच्या सहवासात कायम आपलं मन गुंतवावं, आपण कायम चांगल्या लोकांच्या सहवासात राहावं, असं समर्थ रामदास आपल्याला या ओळीतून सांगतात. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधिल्या विन करू नये कार्य काही. बघा, चहाडी म्हणजे काय तर इतर लोकांबद्दल उखाळ्या पाकाळ्या करणं किंवा त्यांच्याविषयी वाईट बोलणं किंवा सांगणं, दुसऱ्याबद्दल खोटे नाटे इतरांना सांगणं. बघा, यावेळी समर्थ रामदास काय म्हणतायत तर आळसामध्ये सुख नसतं, त्यामुळे आळसे सुख मानू नये आणि विनाकारण चहाडी इतरांबद्दल खोटं नाटं वाईट मनामध्ये आणू नये आणि संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतंही कार्य करू नये. बघा, यावेळीतून समर्थ रामदास आपल्याला काय सांगतायत की आळसामध्ये सुख नाही आहे, म्हणजे देरेहरी खटल्यावरी असं कधी होत नसतं. त्यामुळे कष्ट करावं, काम करावं, आळसात आपला वेळ वाया घालवू नये आणि आळसात कधी सुख नसतं हे कायम मनात पक्क लक्षात ठेवावं. चहाडी मानास आणू नये. चहाड्या करणं, इतरांबद्दल दुसऱ्यांच्या मनात किंवा आपल्याही मनामध्ये वाईट किंवा खोटं नाटं आणणं हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्यामुळे इतरांविषयी चहाडी करू नये, ती मनातसुद्धा आणू नये आणि एखादं काम, एखादं कार्य करण्यासाठी त्या संपूर्ण कामाविषयी संपूर्ण चौकशी केल्याशिवाय किंवा त्याची माहिती घेतल्याशिवाय, शोध घेतल्याशिवाय कोणतंही काम करू नये, असं समर्थ रामदास आपल्याला या ओळीतून सांगतात. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलो नये, पैज होड घालू नये काही केल्या. बघा, बाष्कळपणे म्हणजे बालिशपणे, पैज होड म्हणजे शर्यत किंवा स्पर्धा. समर्थ रामदास या ओळीतून आपल्याला सभेमध्ये किंवा लोकांच्या गर्दीत, समूहामध्ये, बैठकीमध्ये आपण कसं वागू नये किंवा कसं वागावं याविषयीचं मार्गदर्शन करतात. समर्थ रामदास आपल्याला म्हणतात, सभेमध्ये किंवा समूहाच्या बैठकीमध्ये आपण लाजता कामा नये, आपण मूर्ख दुर्बळ राहता कामा नये. त्याचबरोबर बाष्कळपणे आपण बोलू नये, मोकळ्या मनाने बोलावे, आपल्या मनातील आपले मतं ठामपणे मांडावीत. न घाबरता आपण आपलं मत प्रदर्शित केलं पाहिजे. पण बाष्कळ बडबड, विनाकारणची बडबड आपण करता कामा नये. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची पैज किंवा शर्यत लावू नये. कुणाशीही आपण स्पर्धा करता कामा नये. आपली स्पर्धा आपल्याशीच असली पाहिजे. इतरांशी स्पर्धा करून आपल्या हाती काही लागत नाही. आपण आपल्याशी स्वतःची जर स्पर्धा केली तर आपल्याला विकासाचा, उन्नतीचा मार्ग सापडू शकतो. आपल्यातील चुका, आपल्यातील कमीपणा आपल्याला दूर करता येतो. म्हणून इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा करावी. पुढील ओळी आहेत, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात. बघा, परपीडा म्हणजे काय, दुसऱ्याला छळणे किंवा त्रास देणे. विश्वासघात म्हणजे बेईमानी करणे. बघा, समर्थ रामदास आपल्याला या ओळीतून सांगतात की कोणाचेही उपकार सहसा घेऊ नयेत आणि घेतलेच तर त्याची लगेचच परतफेड करावी. उपकारातून लवकरात लवकर उतराई व्हावं. दुसऱ्यांना दुःख देऊ नये, त्याला त्रास होईल असं आपण वागू नये, त्यांना व्यथित करू नये. त्याचबरोबर कोणाचाही विश्वासघात अजिबात करता कामा नये.
व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. व्यापकपण म्हणजे मनाचा मोठेपणा, पराधीन म्हणजे परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून असणं, कोणी एकासी म्हणजे कोणावरही. या ओळींचा सरळ अर्थ पाहूया. स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधीही सोडू नये, आपले मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी होऊ नये, आपल्या आयुष्याचा भार इतरांवर लादू नये. बघा, समर्थ रामदास आपल्याला या ओळीतून सांगतात की आपण आपल्या मनाचा मोठेपणा कधीही सोडता कामा नये. आपलं मन आपण कोतं करू नये, आपण कायम मोठ्या मनाचं असावं. आणि त्याचबरोबर कधीही इतरांची गुलामी आपण करता कामा नये. परावलंबी किंवा इतरांवर अवलंबून आपण कधीही राहू नये. आपण आपलं स्वातंत्र्य इतरांकडे गहाण ठेवता कामा नये. कितीही कष्ट होऊ देत, आयुष्यात कितीही खडतर मार्ग येऊ देत, आपण आपल्या स्वतःच्या जिद्दीनं, स्वतःच्या कष्टानं तो मार्ग पार करायचा असतो. इतरांवर अवलंबून राहता कामा नये. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. बघा, सांडू म्हणजे सोडणे, अभिमान म्हणजे व्यर्थ गर्व. बघा, समर्थ रामदास या ओळीतून आपल्याला काय सांगतायत, तर सत्याचा मार्ग आपण कधीही सोडू नये, खरेपणाने प्रामाणिकपणे वागावं, असत्याच्या खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये, खोटारडेपणा आपण करून वागू नये, खोटेपणाचा कधीही व्यर्थ वृथा अभिमान किंवा गर्व आपण करू नये. असत्याच्या किंवा खोटेपणाच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती किंवा मिळवलेलं यश हे अत्यंत वाईट असतं, ते काही कामाचं नाही आहे. त्यामुळे असत्याचा आपण खोटा अभिमान बाळगता कामा नये. आपण आपला सत्याचा मार्ग सोडता कामा नये. भले या मार्गामध्ये आपल्याला हजार अडचणी येतील, दुःख होईल, कष्ट होईल, आपल्याला यश हुलकावण्यात येईल, परंतु आपण हा सत्याचा मार्ग काही केल्या सोडता कामा नये. एक ना एक दिवस सत्याच्या मार्गानं आपल्याला यश नक्की येतं. म्हणून या असत्याचा खोटा अभिमान न बाळगता सत्याच्या मार्गानं कायम जावं. आणि जो हा सत्याच्या मार्गानं जातो तोच खरा उत्तम लक्षणी व्यक्ती असतो, असं समर्थ रामदास आपल्याला या ओळीतून सांगतात. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. अपकीर्ती म्हणजे बेअब्रू किंवा कुप्रसिद्धी, सत्कीर्ती म्हणजे सुप्रसिद्धी, विवेके म्हणजे चांगल्या विचाराने किंवा विचारपूर्वक, दृढ म्हणजे ठाम किंवा ठोस. बघा, या ओळीतून समर्थ रामदास आपल्याला काय सांगतायत, तर अपकीर्ती ते सांडावी, आपण आपली कुप्रसिद्धी टाळावी, आपण अपकीर्तीला बळी पडू नये. आपली चांगली कीर्ती कशी वाढेल याचा विचार आपण करावा. लोक आपल्याला दूषणे देतील, निंदा करतील, आपल्याला नावे ठेवतील, असं आपण कधीही वागू नये. ज्या वागण्याने आपली अपकीर्ती होते ते वागणे आपण टाळले पाहिजे. या उलट आपण स्वतः सत्य मार्गाने चालून चांगलं प्रामाणिकपणे वागून आपली कीर्ती कशी वाढेल याचा विचार करावा. सत्याच्या मार्गाने स्वकष्टाने आपण मार्गक्रमणा करावी. आपलं आचरण चांगलं असावं, जेणेकरून आपली सत्कीर्ती वाढेल, लोक आपला गौरव करतील, आपलं गुणगान गातील. यासाठी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा असतो. त्यामुळे सद्विचाराने, विवेकाने सत्याचा मार्ग ठामपणे आचरावा. अशा प्रकारे संत रामदास यांनी व्यक्तीने समाजात कसे वागावे याचे मार्गदर्शन आपल्याला या कवितेतून केलेले आहे. नेहमीच सावध मनाने वागावे, इतरांना सहकार्य करावे, कोणाशीही कपटाने वागू नये, तोंडाळ वाचाळ माणसांना टाळावे, आळस झटकून टाकावा, पूर्ण विचार करून वागावे, उपकाराची परतफेड करावी, नेहमी उदार मनाने वागावे, मनाचा मोठेपणा बाळगावा, परावलंबी होऊ नये, नेहमी सत्यानं वागावं, कुप्रसिद्धी टाळावी,
अशा अनेक गुणांचं आचरण करण्यास या कवितेत संत रामदासांनी आपल्याला सांगितलेले आहे.